तो सुसाईडची केस एक सांगते मी तुम्हाला. खूप जुन्या क्लायंट आहेत. त्यांनी एकांना रेफर केलं. त्या मुलीला आकाशिक रीडिंग घ्यायचं आहे. ठीक आहे म्हटलं मी. त्या मुलीचे मेसेज आले. रीडिंग बाकी होतं तिचं अजून. नंतर काही तिचा मेसेज कॉल काही आला नाही. खूप दिवसानंतर मला त्या क्लायंटचाच परत मेसेज आला. त्या मुलीने सुसाईड केली. त्या सोलशी तुला बोलावं लागेल. सोलशी जेव्हा मी कनेक्ट केलं तेव्हा तिने ते इतकं भयंकर सगळं दाखवलं. ती मुलगी पार्टीला अशीच गेली होती. लेट नाईट परत येताना तिच्यासोबत रेप वगैरे झाला. सगळ्या गोष्टी झाल्या. हे कोणाला माहीत नाही. अगदी तिच्या मैत्रिणीला सुद्धा माहीत नाही. कम्युनिकेशनमधून या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग या सगळ्यातून तिने सुसाईड केली. यामध्ये बराच थोडा वेळ गेला, निघून गेला आणि नंतर मला क्लायंटने सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं बरोबर आहे. नंतर जेव्हा हे सगळं पोलीस एन्क्वायरी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा त्यातून कळालं की या सगळ्या घटना खरंच घडल्या होत्या. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत ते खूपच स्पेशल आहेत, डॉक्टर ज्योती मॅम. तर त्यांच्याकडं सोलबद्दल इन्फॉर्मेशन, अशा खूप सारे इन्फॉर्मेशन आहे. तर चला तर चालू करूया. नमस्कार, मी डॉक्टर ज्योती. मी अध्यात्मातील वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये काम करत असते. जसं की टॅरो कार्ड रीडिंग आहे, न्यूमरोलॉजी, आकाशिक रीडिंग आणि ॲनिमल कम्युनिकेशन. यासोबतच ह्युमन स्पिरिट्स सोबत कनेक्ट करण्याची माझी स्पेशालिटी आहे. आणि याच्यासोबत मला इथे सांगायलाही आवडेल की मी लहानपणापासूनच स्पिरिटसोबत कनेक्टेड आहे. खूप लहान असल्यापासून मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत होते आणि मला भीती कधी अशी वाटली नाही कुठल्याही सोलची. आणि अनुभवही खूप होते. पण विचारणार कोणाला? किंवा बऱ्याचदा असं बोललं जातं, कधी-कधी वयाचा विचार कोणी लहान आहे वाटलं असेल, कोणी सिरियसली घेत नाही. पण मी स्वतःहूनच त्या गोष्टीवर शोधाशोध चालू केली. एखादा अनुभव यायचा, म्हणजे तो इतका भयंकर असायचा की लिटरली सोल मला दिसायचा किंवा मग एखाद्या खोलीत मला बंद केलं जायचं. काहीही नसायचं बाहेर किंवा कोणीही नसायचं, पण तो दरवाजा बंद झालेला असायचा आणि मी आत धडपड करते की बाबा ते दरवाजा कसा काढायचा आणि काहीही नसायचं आसपास कोणी. अगदी असाच अनुभव मी आय-टी बॅकग्राऊंडची आहे. 10+ इयर्स मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केलेला आहे. बेसिकली माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर पुण्यामधल्या बऱ्याचशा आय-टी कंपन्यांमध्ये माझा जॉब करून झालेला आहे. आता कोणी अनुभव ऐकून घाबरू नये म्हणजे झालं. कारण बऱ्याचशा आय-टी कंपन्यांमध्ये असे अनुभव, हॉरर एक्सपिरियन्सेस येतातच. तसाच एक एक्सपिरियन्स मी आता शेअर करेन इथे. आता पहिला क्वेश्चन असा आहे की मॅम, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? आता लाईक ह्या गोष्टी करण्यासाठी एक सिद्धी वगैरे असे असावी लागते, नाही तर एक पूर्वजांपासून पण चालत आलेलं असं. तर असं तुम्हाला कसं कळलं की हे माझ्याकडे पॉवर आहे म्हणून अशी? हां. ते मुळात माझा जो जन्म झालेला आहे, तो काही विशेष कारणाने जन्म झालेला होता आणि कुठेतरी ती गुरुदेवाची कृपा आहे म्हणा आणि माझ्या आधीच्या म्हणजे मी आता आहे, तर माझ्या आधीच्या माझ्या 9 जनरेशनच्या आधी माझे पूर्वज होते आणि त्यांच्याकडे सिद्धी होत्या. इतक्या सिद्धी होत्या, की एका वेळी त्यांनी म्हणजे माझे जे पूर्वज जिथे राहायचे, तिथे खूप मोठा मठ होता. आणि तिथे जातीयवादावरून खूप इश्यू व्हायचे. हे सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथे मंदिरात प्रवेश नव्हता आणि बऱ्याचदा अन्नदान असायचं. तर त्यावेळी ठराविक जातीच्या लोकांनाच तिथे अन्नदान केलं जायचं आणि बाकींना बाहेर बसवलं जायचं. ते त्यांना आवडलं नाही. मग त्यांनी त्यांना आवडलं नाही. ते रागाने निघून आले आणि जिथे जेवायला वाढलं होतं ज्या लोकांना, त्या घरामध्ये ते दरवाजे बंद झाले. ते घर म्हणजे ॲक्चुअली त्या मठामध्येच आहे. जिथे जेवण बनवलं जातं. तो दरवाजा उघडला नाही. सगळे लोक घाबरले होते आणि तिथले जे मठाधिपती आहेत, ऑफकोर्स त्यांच्याकडे लोक गेले. अर्थात त्यांच्याही साधनं असतात, सिद्धी असतात. त्यांना या सगळ्या गोष्टी कळत असतात. पण तेही करू शकले नाहीत. फक्त त्यांना कळालं, की अमुक ही व्यक्ती आहे आणि त्यांच्यामुळे हे झालंय आणि त्यांच्याशिवाय दरवाजा तर उघडता येणार नाही. मग त्यांना शोधत गेले लोक, की बाबा ही व्यक्ती कोण आहे? मग तेव्हा कळालं, की हे रोज येतात दर्शनासाठी. म्हणजे रोज 5 किलोमीटर चालत येतात आणि वरून ते घरी त्यांच्या शोधायला गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, की तुम्ही दरवाजा तो बंद केला आणि लोक अडकलेत सगळे. त्यांना बाहेर काढायचंय. तर त्यांनी सांगितलं, की नाही, हे नाही होऊ शकत. जोपर्यंत तुम्ही जातीयवादावरून हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत नाही, सर्वांना समान वागणूक देत नाही, तोपर्यंत ते उघडणार नाही. ते मान्य केलं त्यांनी आणि त्यांनी काही खडे मंत्रून दिले. त्या दरवाजावर टाकायला सांगितले आणि तेव्हा तो दरवाजा उघडला आणि तेव्हापासून मग ते सर्व धर्मासाठी तो दरवाजा उघडा झाला. आणि मग ही माझी नवी जनरेशन म्हणजे माझ्या आधीची नवी जनरेशन
मग त्या व्यक्तीचेही ब्लेसिंग्स कुठेतरी माझ्यापर्यंत आहेत. ओके. आणि लहानपणापासून ती पिढी मला दर पिढी हे तुमच्यापर्यंत आलं. हो. आणि लहानपणापासून ती मला बरेचसे सायन्स मिळायचे, स्वप्न असायचे, स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा मग एखादा माणूस समोर आला, मला कळायचं हा माणूस ठीक नाही. अगदी म्हणजे काही-काही अगदी जवळचे रिलेशनमध्ये काका वगैरे अशा टाईपचे पण जवळचे लोक होते. मी सांगायचे घरच्यांना ती व्यक्ती ठीक नाहीये. पण वय लहान असायचं 3 ते 5 वर्षाचं वय आहे. इतक्या लहान वयात कसं विश्वास ठेवणार कोण? वाटत असेल काही बोलत असेल म्हणून. पण मी ॲनिमल्स सोबत सुद्धा नॅचरली कम्युनिकेट करते. मी प्राण्यांसोबत खूप राहिले लहानपणापासून. मग त्यांच्याकडूनही मला मेसेजेस मिळत राहायचे. कम्युनिकेट म्हणजे कसं करता तुम्ही? म्हणजे आता आपली ही भाषा आहे, म्हणजे मराठीत बोलतोय आपण, ही मराठी भाषा, ही माणसाने बनवलेली आहे. आपण हे दुसऱ्या राज्यात गेलो तिथे वेगळी भाषा आहे. भाषा. ती आपल्यासाठी वेगळी आहे. तसंच युनिव्हर्स असेल किंवा अगदी थोडक्यात भगवंताची जी भाषा असेल ती भक्तीची असते किंवा प्रार्थनेची म्हणतो आपण सोप्या भाषेत. आणि त्यासाठीच आपल्याला 5 सेन्सेस दिलेले आहेत माणसाला. त्या माध्यमातून आपण अनुभव घेतो. जसं स्वप्न पडतं म्हणजे काय, आपण दिसत असतं आपल्याला. ॲक्चुअली स्वप्न बघतो आपण. तर ते दिसणं आहे. कुठेतरी कोणीतरी हळू आवाजात जरी बोलत असेल, तर एखाद्याचे कान इतके तिखट असतात, की त्याला ऐकू येतं खूप बारीक बोललेलं सुद्धा. काहीची टेस्ट इतकी स्ट्राँग असते, की त्याला जेवण बघितल्यानंतर कळतं, की त्याची टेस्ट काय असेल. जसं मलाही कळतं, की रंग बघून ते कळतं किंवा ज्या प्रकारे ते दिसते त्यावरून कळतं, की त्याची टेस्ट कशी असेल. काही जे सेन्सेस आहेत त्या माध्यमातून सगळे कम्युनिकेशन्स होत असतात. मग कम्युनिकेशन तसंच होतं प्राण्यांसोबत. लाइक युनिव्हर्सल लँग्वेज. हो किंवा व्हिजन्स पण दिसतात. मला जास्त व्हिजन्स असं दिसतात. असा कोणता घडलंय का टॉपिक की ॲनिमल सोबत काही किस्सा वगैरे? हो, भरपूर आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मी हजारो केसेस प्रोफेशनली हाताळलेल्या आहेत आणि पर्सनल तर मी लहानपणापासून आहे. म्हणजे आता जे आठवतंय ते मी रिसेंट सांगते. एक 2008 मध्ये एक्सपायर झालेला बोका होता. जिंजर कॅट होता आणि त्याच्याशी बऱ्याचदा मी कम्युनिकेट पण केलं होतं. क्लायंटची इच्छा होती म्हणून. म्हणजे आता बराच काळ झाला त्याला. आता 2025 चालू आहे. तर तो खूप दुःखी दिसला होता मला. पूर्ण असा सगळा आसपासचा अंधार दिसतोय आणि खूप दुःखी आहे. कम्युनिकेशन केल्यानंतर कळालं, की त्याचा मृत्यू नव्हता इतक्यात. म्हणजे 2008 मध्ये त्याचा मृत्यू नव्हता. अकाली मृत्यू त्याचा झाला होता. मग काय झालं विचारलं मी. कारण त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं, की तो बाहेर गेला होता रोजसारखा रात्री. पण जेव्हा तो घरी आला, अचानक तो एक्सपायर झाला. आणि फक्त त्याने एकदा व्हॉमिट केलं होतं आणि मग एक्सपायर झाला. काय झालं माहीत नाही. आणि त्याला असं काही इतर खाण्याची सवय पण नव्हती. आणि मग तेव्हापासून ती त्यांच्याकडे मिस्ट्री होती, की त्याचं झालं काय नेमकं? तो गेला कशाने? मग कम्युनिकेट केल्यानंतर कळालं त्याला काहीतरी चावलं होतं आणि त्यामुळे तो एक्सपायर झाला. आणि त्याचं आयुष्य अजून बाकी होतं. मग ते दुःख होतं त्याच्या मनात, की मी अजून राहू शकलो नाही. म्हणजे 2-3 वेळा कम्युनिकेशन त्याच्याशी झालं होतं माझं आणि आता 3-4 दिवसापूर्वी मला परत त्या बोक्याने स्वतः कनेक्ट केलं. म्हणजे या गोष्टीही होतात, की गरजेचं नाही, की मलाच त्यांच्याशी कम्युनिकेट करावं लागेल. त्यांना जर समजा बोलायचं असेल, तर ते स्वतःहून पण कनेक्ट करतात. मग तेव्हा त्याने मला सांगितलं, की मी परत येणार आहे. त्यांच्याच इथे. हो. मग मी विचारलं हां. त्याला म्हणजे कसं येणार आहे? म्हणजे काहीतरी दुसरा जन्म असेल. तर त्याने सांगितलं, की मी परत मांजरच होणार आहे. मांजरच आहे मी. पूर्वी जसा माझा कलर होता, त्याच रंगाचा आहे मी आत्ताही आणि त्याने गावाचं नाव सुद्धा मला सांगितलं. मला ते गाव क्लिअर होत नव्हतं. मग मी सांगितलं क्लायंटला. तर मग त्यांनी सांगितलं, की हां, हे अशा टाईपचं गाव आहे आणि तिथे एक त्यांच्या ओळखीतली एक मुलगी पण राहते त्या गावी आणि तिला खूप सवय आहे. कुठेही एखादं मांजर दिसलं, जखमी दिसलं, कुणाचंही असू दे, कुठल्याही अवस्थेत त्याला उचलून घरी आणते. त्यांची ट्रीटमेंट करते आणि त्यांना वाढवते. मग त्यांनी विचारलं त्या मुलीला, की "अशा वर्णनाचं, अशा रंगाचं दिसणारं एखादं मांजराचं पिल्लू तुझ्याकडे आलंय का 4-5 दिवसात?" तर तिने सांगितलं, "हो, माझ्याकडे आलंय. 4-5 दिवस झाले मी आणले आणि ते काहीच खात नाहीये. खूप अशक्त आहे. काही केलं तरी ते अजून रिकव्हर होत नाहीये किंवा नॉर्मलाईज होत नाहीये." आणि मग तेव्हा त्याला परत विचारलं तर कन्फर्म झालं, की तो तोच आहे, परत आलाय. आता फक्त बाकी आहे, की त्या मुलीकडून त्यांना यांच्या घरी रिटर्न आणावं लागेल. अरे वाह! तसं म्हणायला गेलं की आमच्याकडेही खूप सारे कॅट आहेत. ओके. आणि अजून जर तुम्ही बघायला गेलं का अजून काही किस्सा या रिलेटेड वगैरे काही? अ, प्राण्यांच्या बाबतीतले तर खूप जास्तच आहेत माझ्याकडे. अजून एक माझ्याकडे डॉग डॉगची केस आत्ता आठवते ते मी सांगते. कारण स्पेशली या केसेस खूप येतात कॅट आणि डॉगच्या. तर डॉगची एक केस होती.
आजारी होता तोही. आणि ट्रीटमेंट झाली तरी त्याच्यावर काहीही उपयोग झालेला नाही. खूप वेळ चालू होती, म्हणजे लाँग टर्म ट्रीटमेंट होती. मे बी तो 2 वर्षापासून त्याच्या तब्येतीच्या तक्रारी चालूच होत्या. आणि थोड्या-थोड्या दिवसांनी त्याचं खाणं कमी-कमी होत गेलं आणि जो काही पाठीमागचा भाग आहे तो लुळा पडला त्याचा. त्याला चालता येत नाही व्यवस्थित. आणि नंतर-नंतर त्याचं खाणं पण बंद झालं सगळं. मग आणि खूप वर्ष होता तो त्यांच्याकडे, म्हणजे तरी एक 10 वर्ष तरी तो असेल त्यांच्याकडे. मग ते एक अटॅचमेंट खूप झालेली असते. येस. कोणी असं पेट गेला, की ते आपलंच मेंबर कोणी गेलंय असं तेवढंच दुःख असतं. मग त्यांनी कम्युनिकेट करायला सांगितलं. डॉबरमॅन कुत्रा होता तो. आणि त्याला विचारल्यावर मला असं एक्स्पेक्टेड होतं, की म्हणजे मोस्टली आपल्या सगळ्यांना एक्स्पेक्टेड असतं, की तो दुःखी असेल. पण जेव्हा मी त्याला कनेक्ट केलं, तो खूप छान आनंदात दिसत होता मला. "कुठे आहेस तू?" विचारलं मी त्याला. स्पिरिट वर्ल्डमध्ये सांगितलं त्याने मला. म्हणजे जेव्हा सोल आपला बॉडी सोडून जातो, तर तो स्पिरिट वर्ल्डमध्ये जातो. पहिलं ठिकाण त्याचं ते असतं. मग त्याला विचारलं, "तू कसा आहे?" म्हणून तो बोलला, की "मी छान आहे." आणि ज्या अवस्थेत त्याला त्याच्या पालकांनी बघितलं होतं, ते आणि आत्ता त्याचं सांगणं मला खूप डिफरन्स वाटत होता दोन्हीमध्ये. तर त्याला विचारलं, की "तुला काय झालं होतं? तू एक्सपायर कशाने झाला अचानक?" तर याच्या 6 महिन्याआधीच त्याचं आयुष्य संपलं होतं. पण त्यावेळी त्यांनी माझ्याकडून एक हीलिंग सेशन घेतलं होतं, त्या डॉगसाठी, की तो आजारी आहे. हं. आणि तो ठीक झाला होता. मग तो बोलला, की "माझं आयुष्य ॲक्चुअली तेव्हाच संपलं होतं. पण तू दिलेल्या त्या हीलिंगमुळे मी अजून जगलो. 6 महिने अजून माझं आयुष्य राहिलं." पण डेथ नेमकी झाली कशी तुझ्याने विचारलं, "झालं काय होतं तुला?" तर त्याने सांगितलं, की त्याला जेव्हा बाहेर फिरायला सोडलं होतं, तर तो रस्त्यावर गेला फिरायला आणि मे बी कोणी काही उतारा वगैरे ठेवला असेल, तर त्याने मला ते व्हिजन दाखवलं, की ते भात आहे आणि त्याला गुलाबी रंगाचं काहीतरी असं दिसतंय आणि ते खाल्लं त्याने. हे फर्स्ट टाईम झालं त्याच्या बाबतीत. तेव्हाच त्याला ती काहीतरी विषबाधा झाली, काही झालं. सेकंड टाईम त्यांच्या घराच्या बाजूला दुसरे लोक राहतात ज्यांना प्राणी अजिबात आवडत नाहीत आणि चुकून जरी तो तिकडे गेला, तर मग ते लगेच कंप्लेंट करायचे, की तुमचा कुत्रा इकडे आलाय. तर त्यांनी काहीतरी ठेवलं होतं अजून एक त्यांच्या घराच्या इथे, असं ते पण विजन दाखवलं. छोटी अशी एवढी चपातीसारखं आहे आणि त्याला असं चिकट काहीतरी लावलेलं आहे काजळासारखं आणि ते त्याने खाल्लं. म्हणजे हे 2 प्रकार झाले त्याच्यावर आणि त्या प्रभावामुळे तो एक्सपायर झाला. मग त्याला विचारलं मी, की "हे सगळं तुझ्या बाबतीत कशामुळे? म्हणजे इतका त्रास तुला कशामुळे सहन करावा लागला?" शरीर त्याचं खूप म्हणजे असं खंगलं होतं सगळं. त्याला काही खाल्लेलं पचत पण नव्हतं. तर त्याने त्याचे आधीचे जन्म सांगितले मला, की हे असं का झालं? एक तर त्याचा आधीच अर्धा भाग शरीराचा लुळा पडला होता. तर त्याने मला व्हिजन दाखवलं. तिथे तो एक दूध देणारी म्हैस आहे आणि दूध देते ती म्हैस, पण लाथ मारायची सवय आहे तिला. खूप लाथ मारते. बऱ्याचदा तिने मालकाचं दूध सांडून नुकसान केलं. म्हणजे ते व्हिजन दाखवत होतं मला सगळं. परत ते दूध ज्या पातेल्यात तो काढते त्यात पाय घालणं, हे असं खूप वेळा केलं, खूप नुकसान केलं. पण तो मालक तरी पण तिला सांभाळत राहायचा, की बाबा दूध देते राहू दे म्हणून. मग हे जे काही त्याचं कर्म होतं, त्रास देणं, लाथ मारणं, ते दूध सांडणं, त्यामुळे त्याच्या शरीराचा भाग आत्ता या बर्थमध्ये तो लुळा पडला होता. मग त्याचा अजून एक प्रश्न होता मला विचारायचा. त्याच्या तोंडातून लाळ गळायची सारखी आणि विनाकारण तो कोणालाही चावायचा अचानक, काही कारण नाही. हं. इतर वेळी छान खेळायचा, पण अचानक जाऊन कोणालाही चावायचा. मग हे असं का विचारलं? तर त्या आधीच्या एका बर्थमध्ये तो कुत्राच होता, पण तिथे पिसाळला होता तो. मग तिथेही तो असाच वेळेआधी एक्सपायर झाला होता. मग तिथलं जे कर्म आहे ते अजून इथे त्याचं कंटिन्यू झालं. मग त्याला विचारलं, "आत्ता मग तुझं पुढे काय आहे? तू परत येणार आहेस, यायचं आहे?" तो बोलला, "मला असं नाही यायचं आत्ता, मला झाड बनायचं आता. झाड बनणार मी." अशी त्याची इच्छा होती आणि ज्यांच्याकडे तो राहायला होता, त्यांच्याच परिसरात त्याला यायची परत इच्छा आहे. पण आता प्राणी नाही, तो झाड बनणार असं त्याने सांगितलं होतं. ओके. आता तुम्ही जसं बोलला, की स्पिरिट वर्ल्ड हं. नेमकं काय आहे? की लाइक आता आपण जे हेवन वगैरे हेल, हेवन त्याच्या डिफरंट आहे का स्पिरिट वर्ल्ड? स्पिरिट वर्ल्ड म्हणजे काय आहे? थोडक्यात आता जेव्हा आपल्याकडे जे अंतिम संस्कार केला जातो, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अंतिम संस्कार सगळे होतात आणि आपल्याला एक 13 दिवसांचा कालावधी आहे. कुठे 12 दिवस केले जातात, कुठे 10 दिवस आहेत. आपण हो. मरणानंतर जो 13वा पर्यंत हो. हे करतो. तो जो काही कालावधी आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे जेव्हा डेथ होते, आता याचं विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. ते शॉर्टमध्ये मी सांगते. जेव्हा मृत्यू होतो म्हणजे काय होतं? आत्मा त्या शरीरातून बाहेर निघतो
आणि आपल्या आत्म्याला आणि शरीराला एक सिल्वर कॉर्ड जोडलेली असते. आत्ता आपल्याला जी काही स्वप्न पडतात, तेव्हा आपला आत्मा जो आहे तो वेगवेगळ्या तशा डायमेन्शनमध्ये फिरत असतो आणि तिथलं बघत असतो आणि तिथल्या माहिती गोळा करून तो घेऊन येत असतो. आपल्याला म्हणून बऱ्याचदा स्वप्नांचे अर्थ कळत नाहीत. हे असं काय आहे? मी असा तर कधी विचारच केला नव्हता. तर तो परत का येऊ शकतो? तर ती सिल्वर कॉर्ड ती कनेक्ट असते आपल्या शरीराशी म्हणून येतो. पण जेव्हा डेथ होते, ती सिल्वर कॉर्ड कट होते आणि म्हणून तो तेव्हा शरीरात प्रवेश करू शकत नाही. जेव्हा डेथ झाली आहे त्याला दिसतंय सगळं, की बाबा माझे नातेवाईक, माझी फॅमिली सगळे रडतायत, तयारी चालू आहे. त्याला कळत नाही हे काय झालंय, हे कशासाठी झालंय. मी तर आहे ना इथेच अजून. तो खूप प्रयत्न करतो, धडपडतो, की मी आहे ना जिवंत, तुम्ही का रडताय? पण कोणाला ऐकू येत नाही, दिसत नाही, कारण त्याच्याकडे शरीर नाही. तो प्रयत्न करत राहतो, दुःखी होतो. नंतर मग जेव्हा त्याचे अंतिम विधी होतात, शरीर जे काही प्रत्येक जाती धर्मानुसार असेल, दहन असेल, दफन असेल, ते झाल्यानंतर त्याच्याकडे 2 यमदूत आलेले असतात आणि ते दिसायला खूप भयंकर असतात, अकराळ-विकराळ असतात आणि त्यांच्या हातात पाश असतो आणि ते त्या आत्म्याला घेऊन जातात, यमलोकामध्ये घेऊन जातात आणि तिथे त्याला सांगितलं जातं, की "तू जे काही कर्म केलेले आहेत, त्याचा पुढे सगळा हिशेब होणार आहे." आणि त्याला ती कल्पना दिली जाते, की ते कशाप्रकारे प्रवास असेल तुझा, पुढे काय-काय आहे, याची कल्पना देऊन त्याला ते यमदूत परत त्या घरी आणून त्याला परत सोडून जातात 13 दिवसांसाठी. मग तो 13 दिवस पुन्हा धडपड करत राहतो, सगळ्यांना प्रयत्न करत राहतो, "मी आहे अजून, माझ्याशी बोला." मग 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान होतं, तेव्हा त्या आत्म्याला सांगितलं जातं, की "तुझं इथे काहीही नाही आता. तुझं शरीर पण संपलेलं आहे. तुला आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे." हा विधी म्हणून खूप महत्वाचा असतो. ज्याचे विधी होत नाही त्याचा आत्मा म्हणून भटकत राहतो. आता जसं तुम्ही बोललात, हं. की आपण तुमच्याशी ते कॉन्टॅक्ट कसं करतात? की म्हणजे तुम्ही जसं ज्या प्रकारे बोलला, मग हे कॉन्टॅक्ट कसं होतात? ते तुम्हाला कसे बोलतात? याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या माध्यमातून होतं. म्हणजे कधी त्यांचे पेरेंट मला अचानक सांगतात, की मला तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेट करायचं. काही कारण नसतं, काही कॉन्टॅक्ट नसतो. एकतर हे होतं किंवा मला विजन विजन येऊन जातं. जे कोणी ते पेट असेल त्याचं. हं, हं. आता हे कुठूनही करू शकतात कॉन्टॅक्ट ऑफ तुम्हाला. कोर्स. टेलिपॅथी किंवा युनिव्हर्सल लँग्वेज याला काहीही लिमिट नाही आणि म्हणून आपली मानवनिर्मित भाषेचं बॅरियर तिथे नाही. मॅम आता जे विधी वगैरे झालं त्याच्या आधीचा टॉपिक क्लिअर करूया. त्या विधीमध्ये तुम्ही जसं म्हणालात, की 13 दिवसानंतर आपल्याला यमदूत घेऊन जातात. बट आता जे असं आपत्कालीन मृत्यू जो असतो, ॲक्सिडेंट म्हणा, हं. की एक लाईफ संपायच्या अगोदर जे आपण मरण असतं, त्यांचं काय होतंय? ती अवस्था खरंच खूप भयानक असते. याचं वर्णन सुद्धा गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे, की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर त्याच्या आयुष्यमान जेवढं दिले त्याच्या आधी जर होतं, तर ते प्रेत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये जातात. समजा एखाद्याचं आयुष्य टोटल आयुष्य जे आहे ते 70 वर्षांचं आहे हं. आणि समजा त्याचा मृत्यू जो आहे 30व्या वर्षी काही कारणाने झाला. तर पुढचे जे 40 वर्ष आहेत त्याची उरलेली, जी त्याला असाइन केलेली आहेत, ती 40 वर्षे त्याला प्रेत योनीमध्ये पिशाची बनून भटकत राहावं लागतं आणि तो काळ खूप त्रासदायक असतो. म्हणजे त्याला सगळ्या आपल्याला जशी भूक लागते, तहान लागते किंवा बरंच काही वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा असते. हे सगळ्या इच्छा जागृत असतात. पण शरीर नसल्यामुळे त्याला ते काहीच करता येत नाही. काही खाता येत नाही, काहीच करता येत नसतं. लाइक आपण जे म्हणतो, की ह्याला असं-असं बाहेरवास झालाय, की याच्या इच्छा होत्या, त्याच टाईपमध्ये. एक्झॅक्टली. मॅम आता जर मा मृत्यू झालाय एखाद्या माणसाचा, त्याच्याकडे चॉईस असते का, मला पुढचा जन्म कोणता हवाय? ॲक्चुअली खूप छान प्रश्न आहे आणि मुळात मृत्यूसमयी आपण कसं असलं पाहिजे याचंही उत्तर जेवढे लोक व्हिडिओ बघतील त्यांनाही त्या सगळ्याचं उत्तर मिळून जाईल. याचं उदाहरण हे किंवा वर्णन जे आहे ते भगवद्गीतेमध्ये खूप छान पद्धतीने दिलेलं आहे भगवान श्रीकृष्णांनी. आपला मृत्यू जेव्हा होतो किंवा अगदी शेवटचे क्षण आहेत, जेव्हा यमदूत आलेले आहेत, काही मोजके श्वास उरलेले आहेत आपले. त्यावेळेला यमदूत समोर थांबलेले आहेत आणि त्या व्यक्तीला त्याचं आयुष्य मूव्हीसारखं त्याला दिसायला लागतं. त्याने आयुष्यभर आत्तापर्यंत काय केलंय? मग तिथे कोणी खूप प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. कोणाचे रिलेशनशिप खराब आहेत, कोणी त्रास दिलेला आहे. प्रत्येकाचे काही ना काही अनुभव आहेत. कोणाला काहीतरी खाण्याची इच्छा असते, पण आजारामुळे खाता आलेलं नसतं. लास्ट मोमेंटला जे थॉट्स असतात सोलचे,
त्यानुसार त्याचा पुढचा जन्म डिसाईड होत असतो. समजा एखाद्याच्या मनामध्ये तेव्हा नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे, ती राहून गेली, मला खाता आलेलं नाही. ती इच्छा जर तीव्र शेवटची आहे, त्याला एखाद्या नॉनव्हेज खाणाऱ्या प्राण्याचा जन्म मिळतो. अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीचं आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं, की आयुष्यभर मुखामध्ये नेहमी भगवंताचं नाव असावं, की जेणेकरून शेवटच्या क्षणी आपोआप ते नाव तुमच्या तोंडात राहील आणि पुढचा जन्म तुमचा चांगला मिळू शकतो तुम्हाला. खूप छान प्रकारे वर्णन केलं मॅम तुम्ही. अजून एक क्वेश्चन असा होता, की आता सोल आहे, त्याच्याकडे चॉईस नसते का मी हा जन्म घ्यावा? ऑफकोर्स येते, पण त्यासाठी आपल्याला एकतर स्वतःची सगळी जुनी जी कर्म आहेत, ती संपवावी लागतात. म्हणजे जी नकारात्मक कर्म आत्तापर्यंत आपले 84 लाख योनी आपल्याला दिलेले आहेत, त्यातून आत्मा भटकत असतो. एक चक्र झालं 84 लाख हं. योनीचं, त्यातल्या 4 लाख योनी परत मनुष्याच्याच आहेत. अच्छा. मग या सगळ्यामध्ये फिरत राहतो माणूस आणि प्रत्येक जन्मात तो काही ना काही वाईट कर्म करत असतो. आता कर्म म्हणजे ॲक्चुअल फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी असं नाही. आपल्या डोक्यात जे विचार येतात, इंटेन्शन येतात, मग ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी का असेनात, ते कर्म आहे. एकाबद्दल वाईट विचार आला तेही कर्म आहे. मग जोपर्यंत हे सगळं नील होत नाही, प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही जन्म घेऊन ते क्लिअर करून झिरो करत नाही, तेव्हा तुम्ही प्युरिफाय होता. तेव्हा तुम्ही मोक्षाकडे जाता. तेव्हा तुम्हाला ती चॉईस आहे, की तुम्हाला कोणता जन्म घ्यायचा आहे पण की नाही घ्यायचा आहे, हा मोक्ष मिळाल्यानंतरचा प्रश्न आहे. पण तरीही काही साधक असे असतात, उच्च कोटीचे साधक असतात, जे अनेक वर्ष तप करत असतात. तर त्यांना सुद्धा ही चॉईस असते, की त्यांना ते ठरवू शकतात, की मला पुढचा जन्म एखादा काय घ्यायचा आहे, हे ठरवू हां, शकतात. म्हणजे पुन्हा मनुष्य योनीमध्ये येऊ शकतो. हो. खूप छान प्रकारे डिस्क्राईब केलेलं आहे. आणि आता आपण परत त्याच टॉपिककडे वळूयात, की सोल्स, की तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करता, की ह्युमन सोलसोबत. आता तुमच्याशी ते कसं कॉन्टॅक्ट करतात? आता ॲक्सिडेंट वगैरे झाले. तुम्ही स्वतः जाऊन बोलता, की ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता? आता असं नाहीये, की पॉसिबल की तुम्ही सगळे क्लायंट तुमच्याकडे येत असेल. आता भटकते पण सोल्स असतात, ते कसे असतो. कॉन्टॅक्ट करतात? कसं आहे, की आत्तापर्यंत जेवढ्या काही मी साधना केलेल्या आहेत किंवा माझ्या पूर्वजन्मापासून जे काही चालत आलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टींनी आपला ऑरा एकतर पॉवरफुल झालेला असतो आणि तुमचे सेन्सेस खूप स्ट्राँग असतात. तुम्हाला जाणवतं. जशी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते, तशी निगेटिव्ह एनर्जी सुद्धा जाणवते. समजा समोर असणारी एखादी व्यक्ती जरी असेल, तिची एनर्जी जाणवते, ही व्यक्ती ठीक नाही. हां, तसंच सोलचं पण हां. होतं. जसं समजा आपण ट्रॅव्हलिंग करतोय आणि समजा तर एखादा ॲक्सिडेंटचा पॉइंट वगैरे आहे. तिथे जाणवतं, की तिथे आहे काहीतरी. मग तिथे वेगवेगळ्या प्रकारे ते सोल्स आपला प्रेझेन्स दाखवतात स्वतःहून. जसं की एखादा खूप घाणेरडा वास येतो. म्हणजे जसं एखादं प्रेत जळतंय, स्मशानातला वास असेल किंवा न सहन होणारा खूप घाणेरडा वास येतो. जोपर्यंत आपण त्या फेजमधून निघून जात नाही. आता हे जर माझा ऑरा ठीक आहे म्हणून ते ठीक आहे. पण समजा एखादा वीक ऑराचा माणूस आहे, तर ऑरा वीक असणाऱ्या माणसांना झपाटतात ते याच कारणामुळे. जर तुमचा ऑरा वीक आहे, तर झपाटणं हा प्रकार त्यामुळे होतो. ईझी ॲक्सेस मिळतो त्यांना. म्हणजे जे डिप्रेशनमध्ये असतात, सतत निगेटिव्ह बोलणं आहे, कोणाबद्दल वाईट विचार करणं आहे. असे लोक किंवा खूप स्मोक करणं आहे, खूप ड्रिंक करणं आहे, ड्रग्ज घेणं आहे. अशा लोकांना इझिली पकडतात ते. मग असा जो प्रेझेन्स आहे ना, तो क्लिअरली जाणवतो. कधी-कधी दिसतात. क्लिअर दिसतात सुद्धा इमेज जाताना. अ, मग आय थिंक मग 2 महिन्यापूर्वी आमचा कार्यक्रम होता. ऑफलाईन कार्यक्रम पण होत असतात. साधनं असतात वेगवेगळ्या, लोक लांबून येतात किंवा कोर्सेस असतात. तर तसं कोर्सच्या वेळी आम्ही एका लोकेशनला गेलो होतो. नैसर्गिक ठिकाण आम्ही निवडतो त्यासाठी आणि त्या रात्री 2 सोल्स तिथे आल्या होत्या, फिमेल सोल्स होत्या. पण त्यांना दरवाजाच्या आत येता आलं नाही. मी ज्या रूममध्ये होते. त्या बाहेरूनच मला बघत होत्या. एज जवळपास सिमिलर होतं दोघींचं. आणि त्या रात्री एकतर ती झोप लागलीच नाही मला. कारण त्या पूर्णपणे टक लावून बघतच थांबल्या होत्या. आणि सकाळपर्यंत माझी मान जी आहे ती पूर्ण अखडून गेली होती. आणि नंतर मग मी ते शोधत गेले, हे सगळं काय झालेलं आहे. तर ते आधी जे कोणी तिथे त्या रूममध्ये येऊन गेले होते, ती त्यांच्याशी संबंधित सोल होती. मी नंतर ते चेक करून बघितलं सगळं. ओके. आता अशा काही इंटेन्शननी येतात, की आमची काही इच्छा राहिली वगैरे,
लाईक आपण मोक्ष करून देतो आत्म्यांना, नाही का? त्यांचं काही एक अपूर्ण इच्छा असते, ते पूर्ण केल्यावर त्यांना हे सोडता येतं. असंही असतं. म्हणजे प्रत्येक जे काही स्पिरिट येतं ते वाईटच असतं असं नाही. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहोत तसंच त्यांचीही व्यथा असते. कोणी खूप दुःखी आहे, त्यांचं दुःख ऐकायला कोणी नाहीये. कोणी असं आहे की ज्याला सूड घ्यायचं आहे, त्याच्यासाठी हवंय. कोणाला हे त्रास नकोय, मला बाहेर काढा याच्यातून किंवा कोणाला काहीतरी मदत हवी आहे. अशा वेगवेगळ्या इंटेन्शन्सने ते येतात. आणि अच्छा, एक क्वेश्चन असा होता, की ओरा हे काय असतं नेमकं ओरा? ऑरा म्हणजे बेसिकली काय आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राणी असो किंवा मनुष्य असो, आपल्या शरीरात महत्त्वाची 7 चक्र आहेत, ज्यांना सप्तचक्र आपण म्हणतो. टोटल 114 चक्र असतात, पण 7च आपण महत्त्वाची मानतो आणि प्रत्येक चक्राचा एक-एक रंग आहे. जसं रूट चक्र जे आहे त्याचा लाल रंग येतो, सेक्रल आहे त्याचा ऑरेंज आहे, सोलर प्लेक्सस आहे त्याचा येलो आहे, हार्ट चक्राचा ग्रीन आहे, थ्रोट चक्राचा स्काय ब्लू आहे आणि थर्ड आयचा पर्पल आहे किंवा ब्लू आहे आणि क्राउन चक्र जे वरती असतं, जे शरीरात नसतं, त्याचा व्हाईट किंवा व्हायोलेट कलर असतो. मग ऑरा म्हणजे याच सप्तचक्रांचा एक-एक लेयर मिळून ती 7 लेयर्स असतात. त्याची 7 शरीर असतात आणि तो मिळून आपला एक ऑरा बनतो. आता सोप्या भाषेत त्याला सांगायचं तर जेवढेही साधू महात्मे आहेत, संत आहेत, गुरु आहेत किंवा देवी-देवता आहेत, त्यांच्या प्रत्येकांच्या फोटोमागे आपण बघितले डोक्यामागे एक व्हाईट सर्कल दाखवलेला असतो. तो ऑरा आहे, पण तो तेवढाच नसतो. तो पूर्ण शरीराचा असतो. आणि आपलं आत्ता जसं नेचर आहे किंवा आपली लाईक चक्रास. चक्राची एनर्जी जशी आहे त्यानुसार तो ऑरा बनतो. मग तो व्हाईट केव्हा होतो? तो उच्च साधकांचा व्हाईट कलरचा असतो. आणि ह्यासाठी काय करावं लागतं? ऑफ कोर्स यासाठी एकतर आपल्यातल्या ज्या काही नकारात्मकता आहेत, निगेटिव्हिटी आहे, जसं एखाद्याने तुम्हाला समजा त्रास दिला, कोणी फसवलंय, चीट केलंय. कसा राग धरून बसतो माणूस लगेच. माफ करायला तयार होत नाही. म्हणणं काय असतं, "मी का माफ करू? त्याने मला त्रास दिलाय." त्या गोष्टी खूप येतात त्याच्यामध्ये. तर हे माफ करणं आहे. त्याने नुकसान का केलं तुमचं? तुम्ही कुठेतरी पास्ट लाईफमध्ये त्याचं काही केलंय. म्हणून त्याने तुमचं आता वसूल करून घेतलं. तसं रिकव्हरी ऑफिसर असतात तसं आहे ते, की त्याने काढून घेतलं. पण ते तुमचं कर्माचं ओझं कमी पण झालंय, कर्ज तुमचं कमी पण झालंय. पण हे माणसाला मान्य करणं कठीण होतं. म्हणजे जे आपल्यासोबत आत्ता घडते हे सगळं आपल्या पूर्वी जे केलेले पाप, हो, अनेक जन्मात झालेले असतात. हे आत्ता आपण इथे हे करतो. हो, चांगलं असो, वाईट असो. दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे असं नाही की आपल्याला फक्त इव्हन तुम्ही नोटीस करू शकता, की असं कोणीही नाही, की 100% त्याचं आयुष्य वाईट आहे किंवा 100% पॉझिटिव्ह आहे. मिक्स असतं. दोन्ही गोष्टींचं मिक्स करून आलेले असतात. मग काही जन्मातल्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही मधले लेसन्स जे आता निगेटिव्ह कर्म आहेत, ते क्लिअर करायचे. असं मिक्स करून दिलेल्या असतात त्या गोष्टी. अच्छा, असं तुमच्यासोबत कधी एक्सपिरियन्स झालाय का सोलबद्दल, की तुम्हाला काय हर्ट केलंय? की लाइक का म्हणजे तुमच्या आसपास लोकांना हर्ट करतंय? का आता सगळ्या सोल तर सारख्या नसतात? हो. म्हणजे एक जुनं घर आहे. त्यांनी नवीन घर ते बांधलं जुनं पाडून नवीन घर बांधलं. शेतातच घर बांधलं होतं त्यांनी आणि आय थिंक ते शेत पण त्यांचं म्हणजे पिढीजात शेत आहे. आणि तिथे सांगणं हे होतं, की बऱ्याच जणांची की जमीन चांगली नाही, तुम्ही हे सोडून जा. त्या जमिनीमध्ये नंतर त्यांनी विहीर वगैरे काढली होती. फळबागा बनवल्या होत्या. सगळं व्यवस्थित होतं. पण एक घरामध्ये तरीही कोणाचं व्यवस्थित काही होत नाहीये. मग तेव्हा जुने लोक सांगायचे, की जागा चांगली नाही, सोडून द्या, सोडून द्या. आणि मग त्याच दरम्यान मी ॲन्युअल कम्युनिकेशन प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू केली होती. तेव्हा बरेच माझ्याकडे एन्क्वायरी याच्या पण यायच्या, की अ, तुम्ही गुप्तधन शोधू शकता का? हे असले प्रकार मी करत नाही. शक्यतो असं म्हटलं जातं, की ज्या जमिनीवर मुंगूस असतात, तर त्या जमिनीखाली गुप्तधन असतं. आणि लकीली ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला होता, जिथे ते घराबद्दल आता मी बोलली, तिथे मुंगूस राहायचे. मग मला ते बेस्ट ऑप्शन वाटलं, की मी त्याआधी मुंगसाशी कनेक्ट करेन. मला खरं काय ते कळेल. म्हणजे खरंच ती जमीन बाधित आहे का? खरंच त्यांना तेवढं कष्टाने बांधलेलं घर, ती सगळी विहीर, सगळं सोडून जाणं गरजेचं आहे का? तर मुंगसाशी कनेक्ट केलं आणि मी विचारलं, "हे असं काही आहे का गुप्तधनाबद्दल?" तो बोलला, "असं काहीच नाही आम्हाला जिथे सेफ वाटतो, आम्ही तिथे राहतो. इव्हन आम्ही बऱ्याचदा स्वतःचं बीळ सुद्धा बनवत नाही. ऑलरेडी जे काढलेले असतात, तेच सेफ बघून आम्ही निवडतो आणि तिथे फॅमिली कंटिन्यू करतो." मग त्या मुंगसाला मी विचारलं, की "तिथे काही असं आहे का?"
तर तो म्हणाला, "आहे." मला एक विजन त्याने दाखवलं. तिथं इरकली साडी असतात, त्या इरकली साडी हिरवी साडी होती. खूप असे लांब काळे केस होते आणि एज यंग दिसत होतं. ती रडत बसलेली मला दिसत होती आणि ती जी मुलगी आहे, तो स्पिरिट आहे, ह्युमन स्पिरिट. बऱ्याच वर्षांपूर्वी ना तिचा तिथे खून झालेला आहे. म्हणजे तिच्यात बराच वाईट अत्याचार करून तिला तिथे मारलं गेलंय त्या जमिनीमध्ये आणि तिचा सोल अजून भटकतोय तिथेच. आणि तिचा जो काही प्रभाव आहे त्या घरच्यांना जाणवतो. घरातल्या वस्तू गायब होणं आहे किंवा ते त्यांचं सांगणं असं होतं, की दरवाजा आतून लॉक लावलेला असतो म्हणजे लॅच लावलेलं असतं. हं. तरीही बाहेरून दरवाजा उघडला जातो. आणि हे बऱ्याचदा होतं. घरातल्या वस्तू अचानक काहीतरी मिसिंग होतात किंवा मग घरी त्यांच्या कुत्रे असायचे. ते वेगवेगळ्या प्रकारे भुंकायला लागायचे. तर हे त्याने मला दाखवलं होतं, मुसाने दाखवलं होतं. म्हणजे आता इथे बघा वेगवेगळं आपण कशाप्रकारे कम्युनिकेट करतो. मी कम्युनिकेट ॲक्चुअली मुंगसाशी केलं होतं, पण त्याने मला ते ह्युमन स्पिरिट पण दाखवलं आणि तो प्रॉब्लेम नेमका काय आहे हे सांगितलं मला. पण त्यानंतर सोलची आता मी डायरेक्टली कनेक्ट करते सोलशी म्हणून तिथलाही मी विचारलं. तिथूनच मी कंटिन्यू केलं. तिला विचारलं, की हे सगळं काय आहे? किंवा मग तिला काही मदत हवी आहे का आत्ता? कारण तिच्या बाबतीत चुकीचं घडलंय. इतक्या वर्षापासून ती दुःखी आहे. ती बोलली, "मला काही नकोय. आता मीच कंटाळले या सगळ्यांना." म्हणजे तिथे ॲक्सिडेंट पण बरेच होतात ॲक्सिडेंट होते आणि तेच. त्यांच्या घराचे ॲक्सिडेंट पण खूप व्हायचे. अ, त्या ते तिच्यामुळेच व्हायची. ती कुठेतरी फ्रस्ट्रेशन तिचं काढत होती. मग तिला विचारलं मी, "त्या घरच्यांना पण तुझा त्रास होतोय. तुला काही मदत हवी आहे का? मी हे करू शकते का तुझ्यासाठी?" ती बोलली, "मला काही नकोय आता. मी कंटाळली आहे स्वतः आता हे सगळं इतकी वर्ष या सगळ्यातून. मला जायचंय इथून." पण आता ते एवढं सगळं तिने वाईट कर्म करून ठेवलंय, तिला आता पटकन त्यातून सुटका मिळणार नाही. त्यामुळे तिथे तिला तिच्याच परिस्थितीत सोडून द्यावं लागलं. तिने काय आता त्रास वगैरे तिने कोणाला दिलेला नाहीये. म्हणजे ते जे काही कम्युनिकेशन झालं, ती आहे तिथेच, पण त्रास नाही दिला तिने कोणालाही अजून. अच्छा असा एक क्वेश्चन होता, की आपल्यापेक्षा की लवकर ॲनिमल्सना लवकर कळतं की स्पिरिच्युअलिटी वगैरे काय? का सेन्सेस जास्त असतात त्यांच्याकडे असं का काय? कळतात त्याचं कारण सांगते. कुठलाही प्राणी असो, पक्षी असो आणि आपण माणूस असो, मेजर फरक काय आहे? आपल्याला भविष्याची खूप काळजी पडलेली असते. बाबा मला माझं भविष्य काय होणार? माझं लग्न व्हायचं आहे, अजून मुलं व्हायची आहेत, मुलांना सेटल करायचंय, माझ्या पुढच्या पिढ्यांना हे असं सगळं गोळा करत बसतो तो. प्राणी पक्ष्यांचं काय आहे? मला आज जेवढं लागतं मी तेवढंच खातो, तेवढंच खाणार आहे. उद्यासाठी मी काहीही साठवून ठेवत नाही. माणसाला जसं जेलसी आहे, कोणाचा द्वेष वाटतो, राग येतो, हे असे प्रकार नसतात त्यांच्यामध्ये. आणि आत्ता त्यांचा जन्म का झालाय हे त्यांना माहीत असतं. कोणाकडे जायचं आहे हेही माहीत असतं. किती दिवस राहायचं आहे हेही माहीत असतं. बऱ्याच केसेसमध्ये प्राण्यांना हेही माहीत असतं, की त्यांचा मृत्यू कशाप्रकारे होणार आहे, हेही माहीत असतं त्यांना. पण हे माणसाच्या बाबतीत होत नाही कारण तो लॉस्ट झालाय सगळ्या मटेरिअलिस्टिक गोष्टीमध्ये. इतका तो लोभी झालाय, हावरट झालाय सगळ्या गोष्टींमागे धावत, की तो स्वतःला देव समजायला लागलाय, की मी एवढे सगळे शोध लावले, एवढी सगळी टेक्नॉलॉजी आहे, मी काहीही करू शकतो. देव वगैरे नाही म्हणून तो ते अस्तित्वच म्हणून तो नाकारत जातो. मग म्हणून त्याला त्या एनर्जीचा सपोर्ट कधी मिळतच नाही. आता आता जर नकारात्मक एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जिथे असते, तिथं ऑब्व्हियसली जसं तुम्ही म्हणालात, की माणसं सांगत असतात, की इथं निगेटिव्ह एनर्जी असं काही घडतं. पण तिथं ॲनिमल असतात. त्या ॲनिमलवर अटॅक वगैरे होत नाही का त्यांचा? होत असतो. बऱ्याचदा बरेच ॲनिमल्स अशा केसेसमध्ये आपल्या ओनरला वाचवण्यासाठी गेलेले आहेत स्वतः. जर समजा ते त्यांना काही हार्म करत असेल, तर स्वतः आधी ते हँडल करतात. स्वतःवर घेतात ते. असं पण होतं. हो. आणि अच्छा, की जसं तुम्ही ते धनाबद्दल बोलला होता, एक कन्फ्यूज आहे. त्याच्याबद्दल क्लिअर करता का जरा, की ॲक्चुअलमध्ये हे ॲनिमल्स वगैरे त्याचे रक्षा करतात का धनाची वगैरे? रक्षा करतात म्हणण्यापेक्षा आता एक इथेच म्हणजे मगाशीचा जो क्वेश्चन होता, की आपला जन्म आपण ठरवू शकतो का? हां. तर त्याच्याशी संबंधित ते कंटिन्यू करून मी सांगते. काही ठिकाणी खरंच असतंही, पण त्यावर कोणाचाही अधिकार नसतो. भलेही ते माझ्या पूर्वजांनी समजा ठेवलंय, पण त्यावर माझा अधिकार आत्ता नाही. तुम्ही त्या धरणी मातेमध्ये गाडले ते तिचं आहे. आणि समजा आता मगाशी जसं मी सांगितलं, की शेवटच्या क्षणी जे थॉट्स असतात, जो पॉवरफुल थॉट आहे त्यानुसार तुमचा पुढचा जन्म तुम्हाला मिळतो. तुम्ही स्वतः डिसाईड करताय. तुम्हाला कुठला जन्म आहे. मग एखादा खूप मटेरिअलिस्टिक माणूस आहे, पैसा, 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 हे माझं आहे, ते माझं आहे. एवढं सगळं मी कमवलंय, मी हे सोडून जाणार नाही.
माणसाचं असतं ना, की त्याला लक्षात नसतं, की जाताना सगळं इथे सोडून जायचं आहे. तर तसा जर थॉट शेवटच्या क्षणी असेल, तर ते तसे नाग होतात आणि ते गुप्तधनावर बसून असतात. युनिव्हर्स त्याला सांगतो, "घेऊन बस ते तिथेच." हे होतात. केसेस आहेत अशाही आणि कुठलंही गुप्तधन असो, ते कधीही काढण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यात माणसाचा अधिकारच नसतो. आता मी जसं बघितलंय, की धन जे असतं, की ते बली मागतं, हं, की असं काही गोष्टी मला द्या, की मी तुमच्याकडे येतो वगैरे. अशा खूप केसेस ऐकल्यात मी Instaला मला डीएमही आलेत गुप्तधनाबद्दल, हं. की ह्या खरंच आहेत का? जसं मी सांगितलं, की त्याचं राखणदार पण कोणाला पाठवलेलं असतं मी सांगितलं तुम्हाला. ती कुठली व्यक्ती आहे? ती स्वतः इतकी हवरट आहे, लोभी आहे. त्या व्यक्तीला ते सापाचा जन्म मिळाला, त्याला राखणदार म्हणून बसवलेलं आहे. आणि अ, गुप्तधन असतं मान्य आहे, पण मुळात ते हवंच कशाला तुम्हाला? कारण शेवटी ते गुप्तधन खूप जणांच्या कोणाच्या तरी कष्टाने मिळवलेलं आहे. पूर्वीच्या काळी ते खूप म्हणजे किती पिढ्यांनी ते कष्ट करून कमावलं असेल. किती जणांच्या फीलिंग्ज असतील, त्यात अटॅचमेंट असतील. त्या सगळ्या एनर्जीज असतात त्यामध्ये. मग म्हणून ते जेव्हा कोणी असा काही प्रयत्न करायला जातं, त्यांना वाईट अनुभव येतात. आणि बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धाही आहेत. फसवलंही खूप जातं. कारण हे खूप रेअर आहे. अशा घटना असणं खूप रेअर आहे. बळी वगैरे देणं ही सगळी अंधश्रद्धा आहे. ते आता पण खूप चर्चेत आलं ते कासव वगैरे, तो कायच्यात अंधश्रद्धा पाऊस होती. वगैरे, की अजून काही केसेस तुमच्याकडे सोल रिगार्डिंग? सोल चॅनलिंगमध्ये बेसिकली अशाच केसेस येतात, की ज्यांची अनैसर्गिक पद्धतीने मृत्यू ज्यांचा झालेला आहे, ज्याचं कारण माहीत नाही, काहीतरी मिस्ट्री आहे त्यामध्ये. अशा केसेस खूप येतात. त्यामध्ये बेसिकली मग सुसाईड एक मेजर कन्सर्न असतं, ॲक्सिडेंट्स असतात. तो सुसाईडची केस एक सांगते मी तुम्हाला. म्हणजे माझे खूप जुन्या क्लायंट आहेत आणि त्यांनी ऑलरेडी माझ्याकडून खूप सर्व्हिस घेतलेल्या आहेत. मग त्यांनी एकांना रेफर केलं, की या मुलीला आकाशिक रीडिंग घ्यायचं आहे आणि तुझा नंबर दिलेला आहे. ठीक आहे म्हटलं. मी त्या मुलीचे मेसेज आले. तिला सगळे डिटेल्स वगैरे मी पाठवले. रीडिंग बाकी होतं तिचं अजून. नंतर काही तिचा मेसेज, कॉल काहीही आला नाही. आणि खूप दिवसानंतर मला त्या क्लायंटचाच परत मेसेज आला, की त्या मुलीने सुसाईड केली आहे, जिने तुला कॉन्टॅक्ट केला होता आणि तिच्या सोलशी तुला बोलावं लागेल. कारण आम्हाला माहीत नाही आणि ती मुलगी त्यांच्या मुलीची मैत्रीण आहे चांगली. मग ते खूप त्या मुलीलाही शॉकिंग वाटलं, की हिने अचानक सुसाईड का केली? कारण तिलाही काहीच माहीत नव्हतं. सोलशी जेव्हा मी कनेक्ट केलं, तेव्हा तिने ते इतकं भयंकर सगळं दाखवलं. ती मुलगी ॲक्चुअली ते मुंबईत राहणारे आहेत. आणि त्यांचं कल्चर पण थोडं वेगळं आहे. मग त्यांच्यासाठी पार्टीला जाणं किंवा पबला जाणं ह्या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत त्यांच्या फॅमिली स्टेटसनुसार. तर ती मुलगी पार्टीला अशीच गेली होती. लेट नाईट परत येताना तिच्यासोबत रेप वगैरे झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे कोणाला माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. अगदी तिच्या मैत्रिणीला सुद्धा माहीत नाही. त्यांचं सर्कल सगळं होतं. कम्युनिकेशनमधून या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग या सगळ्यातून तिने सुसाईड केली. आणि आता यामध्ये बराच थोडा वेळ गेला, निघून गेला आणि नंतर मग मला क्लायंटने सांगितलं होतं, "तुम्ही सांगितलं होतं बरोबर आहे." नंतर जेव्हा हे सगळं पोलिस एन्क्वायरी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा त्यातून कळालं की या सगळ्या घटना खरंच घडल्या होत्या आणि अशाच घडल्या होत्या. आता जर असं म्हणजे मग त्यांची काही इच्छा वगैरे, की ते कोण होते? त्यांना शोधायचंय वगैरे असं काय? नाही, बऱ्याचदा काय होतं, काही-काही सोल्स नको म्हणून सांगतात आणि काही-काही सोल्स स्वतः पनिश करण्याची तयारी सुद्धा दाखवतात. मग तिथे मी इन्व्हॉल्व नसते तशा केसेसमध्ये. ओके. मग त्यांनी पनिश वगैरे असं काही केलं नाही. नाही. खरंच तुमच्याकडे खूपच छान अशा गोष्टी होत्या. अजून अशा गोष्टी म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा आहे? सोशल मीडियावर सगळे अकाउंट्स आहेत. म्हणजे Facebook असेल, Instagram आहे, LinkedIn, YouTube सगळीकडे आहेत. आणि जे काही महत्त्वाचे सेशन्स असतात, माहिती आहे, ते सगळे व्हिडिओ बनवून पण टाकलेले असतात. तर त्यावरून पोहोचू शकतात. खूप सारी माहिती मराठीमध्ये मी ठेवलेली आहे, जेणेकरून मराठी माणसाला व्यवस्थितपणे समजतील. कारण अध्यात्मापासून माणूस लांब आहे किंवा बऱ्याच गोष्टींची भीती घालून ठेवली जाते माणसाला. तर ती भीती निघून जावी, खरं काय आहे त्याला कळावं. एखाद्या गोष्टीसाठी आपलं कर्म कसंच कारणीभूत आहे हे त्याला कळावं. या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओ बनवून ठेवलेल्या आहेत, अगदी छोट्या-छोट्या गोष्टी. ते जरी तो फॉलो करत गेला, तरी त्याला आयुष्यात
खूप मार्ग मिळत जातील, त्याचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातील. अजून एक गोष्ट की तुम्ही हे कसं मिळवलं या एवढ्या सगळ्या सिद्धीज म्हणता येईल वगैरे? हं. जसं मी सुरुवातीलाही सांगितलं, मी जन्मापासूनच वेगळी आहे आणि त्याचे कष्ट खरं पाहायला गेलं तर लहानपणापासूनचे आहेत. म्हणजे ज्या वयात कोणी खेळायला जातं किंवा एन्जॉयमेंट चाललेली असते, जसं बालपण आहे, की खेळायचंय, कशाची काळजी नाही, काही नाही. आई-वडील देतात, सगळं चालू आहे. मला ते कधी तसं मी नव्हतेच. मला वेगवेगळे प्रश्न तेव्हाच पडलेले असायचे. मला अगदी आत्ताही लोकेशन आठवतं. म्हणजे मी 4थीत असताना मला पहिला थॉट आला होता तो, की आपण जसं आहोत तसंच अजून दुसरंही जग असेल का? तिथेही माणसं असतील का? पॅरलल युनिव्हर्स. तर असे मला तेव्हाही प्रश्न पडायचे आणि ते मी शोधत जायची उत्तरं, की याचा अर्थ काय असू शकतो? कुठे कनेक्शन असू शकतं? आणि त्या पद्धतीने युनिव्हर्स पण मला वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट करत गेला, उत्तरं देत गेला. मग मी एक लिंक लावत गेले आणि मग ते मला क्लिअर होत गेलं, की ते टिपिकल जॉब करणं किंवा हे या सगळ्या गोष्टींचा माझा पर्पज नाहीये. माझा जन्म ते वेगळ्या कारणासाठी झालेला आहे. ते शोधत मी खूप पुढे गेले. खूप गोष्टी डेव्हलप करत गेले. शिकणं म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी जसं पेटलेला निखारा कसा असतो, थोडा वेळ सोडलं की तेव्हा राख जमते. पण फुंकर मारली की कळतं की तो पेटलेला आहे. तर बऱ्याचशा गोष्टी तशा झाल्या. मला फक्त ते रिइन्व्हेंट कराव्या लागल्या. बरेचसे गुरु मला भेटत गेले आणि खूप कठीण तप स्वतःही मी केलं. म्हणजे आयुष्याची 26 वर्षे त्यातच गेलेली आहेत माझी. म्हणजे तुम्ही समजू शकता, की आयुष्यातले किती महत्त्वाचे क्षण मी त्याच्या सगळ्यासाठी दिलेले आहेत. अर्थातच ते सोपं नसतं. ते तुमचं झोप, जेवण कुठलाच शेड्यूल राहत नाही. शरीरावर त्याचे बरेच वाईट परिणाम होतात. खूप अडथळे असतात, खूप चॅलेंजेस असतात, स्ट्रिक्ट नियम असतात. एखादी साधना जर तुम्हाला करायची असेल, खूप नियम असतात. जसं अष्टांग योगा सगळ्यात अवघड सांगितलेला आहे आणि तो आत्ता फॉलो करणं कलियुगात खूप अवघड आहे. पण त्या अष्टांग योगाच्या माध्यमाने मी साधना केलेल्या आहेत. खूप अवघड आहे ते नॉर्मल माणसासाठी आणि एक कमी वयात तुम्ही या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू करता, तेव्हा खूप अवघड आहे. अजून एक टॉपिक म्हणजे ब्लॅक मॅजिक. हां. नेमकं काय आहे? आता खरं म्हणजे त्याची जी हिस्ट्री आहे ब्लॅक मॅजिकची ती आधी मी सांगते. मुळात ब्लॅक मॅजिक हे कोणाचंही वाईट करण्यासाठी बनवलं गेलेलं नव्हतं. जसं आत्ता आपण मॅनिफेस्टेशन वापरतो पद्धत, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो, तशीच ही शेवटचा जो वेद लिहिला गेला अथर्ववेद, तर त्यामध्ये ब्लॅक मॅजिकबद्दलच आहे. आणि ब्लॅक मॅजिक कशासाठी वापरलं गेलं तिथे, सांगितलं कशासाठी गेलं किंवा इन्व्हेंट कशासाठी केलं गेलं, एखादी चांगली गोष्ट तुम्हाला घडवून आणायची आहे, त्यासाठी त्या विद्येचा शोध लावला गेला. पण कालांतराने जसं कलियुगाचा प्रभाव वाढत गेला, माणूस त्याचा एक्झॅक्ट उलट गोष्टींसाठी वापर त्याने चालू केला. मग तो त्यासाठी कुठल्याही थराला जातो आणि काहीही करतो. आता ब्लॅक मॅजिक म्हणजे नेमकं काय आहे? थोडक्यात बेसिक नियम आहे. प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. आपण बोलतो, ही पण एनर्जी आहे किंवा आपला सोल आहे, ती पण एनर्जी आहे. आणि ज्या गोष्टीला तुम्ही ज्या प्रकारचं इंटेन्शन द्याल, त्या प्रकारे ती काम करते. समजा तुम्हाला जिन मिळाला. समजा तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, तुम्ही त्याला चांगलं काम दिलं, तर चांगलं काम करेल. एखादा वाईट इंटेन्शनचा माणूस मिळाला, त्याला वाईट काम देईल, तो वाईट काम करेल. एनर्जी ही त्या जिनसारखी आहे. तुमचं इंटेन्शन तुम्ही काय त्याला चिकटवता, त्यानुसार ती एनर्जी काम करेल. मग ज्या एनर्जीला तुम्ही वाईट इंटेन्शन्स देऊन काम करता, ते ब्लॅक मॅजिक आहे. आणि ज्या एनर्जीला तुम्ही चांगले इंटेन्शन्स देता, त्या प्रेयर्स आहेत, प्रार्थना आहेत किंवा इतर ज्या काही विधी येतात, त्या आहेत. पण एनर्जी एकच आहे. आता ब्लॅक मॅजिक मीन्स मला माझ्या नॉलेजनुसार तर सोलकडनं काम करून घेतलं जातं. मग आता तुम्ही म्हणलात ज्या प्रेयर्स वगैरे त्या थोडी सोलकडनं करून घेतो आपण. नाही, जसं ह्युमन स्पिरिट्स वापरले जातात, स्पेशली प्रेत किंवा पिशाच हे वापरले जातात. ब्लॅक मॅजिकमध्येही प्रकार येतात वेगवेगळे. हां. त्यातलं एक आहे मारण. हां, तर त्या जारण-मारण, हां. उच्चाटन. तर जिथे प्रेत किंवा पिशाचे वापरले जातं, ही एक विद्या आहे. हे जसे आहेत, तसेच चांगले सोल्ससुद्धा इकडे असतात. फॉर एक्झाम्पल एंजल्स आहेत. जिथे डेमन. अजून आता अघोर म्हणलं की आपल्या डोक्यात तर काळी जादूच येते. आणि तर अघोरी आपण तर आपले बघितलं गेलं की महादेवाचे सर्वात मोठे भक्त आहे. हं. ते नेमकं काळी जादू करतात का? प्रत्येकजण करतातच असं नाही. म्हणजे अगदी अध्यात्म सर्वांसाठी जरी ओपन आहे. पण जसं मी मगाशी सांगितलं, की थोडं माणसाची ग्रोथ झाली,
की त्याला वाटायला लागतं की आपणच भगवान आहे. तसं होतं की तो स्वतःला देव समजायला लागतो आणि थोडक्यात ब्लॅक मॅजिक किंवा या ज्या क्रिया करणाऱ्या माणसाचं मेंटॅलिटी काय असते, की मी कंट्रोल करतोय. माझ्या हातात आहे सगळं. जे काय असेल ना, ते मी घडवून आणू शकतो. ही जी कंट्रोलिंग पॉवर आहे, ज्याच्या डोक्यावर हावी होते, तोच हे असे वाईट काम करतो. पण प्रत्येक गावकरी असे कार्य करत नाही. तेच त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांच्या कठोर तपामध्येच ते घालवतात. ओके. अशा तुमच्याकडे काही केसेस आल्या का ब्लॅक मॅजिक बद्दल? भरपूर असतात म्हणजे आठवायला गेलं तरी अवघड होईल. इतक्या विचित्र-विचित्र प्रकारच्या केसेस येतात. कोणाच्या मागे प्रेत लावलेलं आहे, ते त्यांचं नुकसान करतंय. कोणाच्या शरीरात ऑलरेडी प्रेत आहे. म्हणजे आता 2 दिवसापूर्वीच मी रीडिंग केलं असेल. 3 प्रेत आहेत त्यांच्या शरीरात. एक काढून टाकलेलं आहे, पण अजून 2 आहेत. आणि एक जे आहे ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांच्या शरीरात गेलेलं आहे. त्यांना आता उपाय त्याच प्रकारचे तेव्हा दिले जातात. मला उपाय आता आठवत नाहीत, कारण जेव्हा मी रीडिंग करत असते ते वेगळ्या स्टेटला असते. त्यामुळे तेव्हाच सांगते मी. मला आत्ता उपाय तिला काय दिले आठवत नाहीत. पण एक जे प्रेत आहे तिच्या स्वतःच्या चुकीमुळे ते आलं होतं. जसं की एखादं ठिकाण व्यवस्थित नाही. स्पेशली प्रेत, भूत जे सोप्या भाषेत आपण म्हणतो पिशाच, कुठल्या ठिकाणी राहतात? एकतर त्यांना थंडावा आवडतो. खूप थंड आहे. थोडंसं कोंदट वातावरण आहे. जिथे माणसांची वर्दळ नाहीये, कोणी डिस्टर्ब करणारं नाहीये, गाड्यांचा हॉर्न नाहीये. ही अशी ठिकाणे त्यांना आवडतात. आणि ते खूप दिवस तसंच असेल ना, ते पर्मनंट आपलं ठिकाण बनवतात. आणि समजा तिथे एखादा माणूस जाऊन काही डिस्टर्ब करतो, मग ते त्यांना शिक्षा केल्याशिवाय सोडत नाही. मग ते झपाटणं वगैरे मग हे असेच प्रकार होतात मग. मॅम, की आपण जे हे करतो, उतारा काढतो, त्याला ब्लॅक मॅजिक वगैरेच म्हणता येईल का? प्रत्येक वेळी तो ब्लॅक मॅजिकचाच असेल असं नाही. अगदी सोपी गोष्ट घ्या म्हणजे प्रत्येकाच्या आईने आपल्या मुलावरून कधी ना कधी नजर तिचे उतारून ती टाकलेली असते. मग त्याला ब्लॅक मॅजिक म्हणतो का आपण? हं. नाही म्हणू शकत. त्याला काहीतरी एनर्जीचा त्रास होतोय म्हणून तिची समज आहे की बाबा हे केल्यानंतर हे कमी होईल. ॲक्चुअलमध्ये कमी होतं का? होतं. आणि आता आपण म्हणजे उतारा काढलाय आणि हं, तो उतारा आपण नेऊन बाहेर ठेवतो. हं. आता त्या उताराचा कोणावर इफेक्ट होतो का? जर एखाद्याकडनं ते स्पर्श झालं वगैरे असं काही? ऑफकोर्स होतो. जसं की एखादी एनर्जी आपण जसं समजा एखाद्या स्पंजमध्ये आपण पाणी ते ओढून घेतलंय, तर ते त्याच्यावर प्रेशर पडल्यानंतर ते बाहेर पण पडणार आहे. जसं तुम्ही उतारा घेतला तो एखाद्याची एनर्जी निगेटिव्ह एनर्जी काढून घेतली पण. पण जर कोणी तिथे जाऊन त्याच्यासोबत काही छेडछाड करतो, ती एनर्जी त्याच्याकडे जाणारच आहे. आणि जसं मी ऑराबद्दल मगाशी सांगितलं आणि त्यात ऑरा जर त्याचा निगेटिव्ह असेल किंवा डिस्टॉर्टेड असेल, तर पटकन इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा. आता ह्याच्यामध्ये पण डिफरन्स असतात का नजर काढण्यामध्ये पण? हो, कारण इंटेन्शन मॅटर करतं. आता काही नजर म्हणजे मी बघितलं की काही म्हणजे आई जे काढते ते वेगळ्या हो. टाईपमध्ये असतं. काही बाबा वगैरे असतात ते वेगळ्या टाईपमध्ये काढतात. त्याच्यामध्ये फरक काय असतो? इंटेन्शन मॅटर करतं. हेच वेगळेपण आहे. जसं मी ब्लॅक मॅजिकचं सांगितलं, की ब्लॅक मॅजिक मुळात चांगल्या कामासाठी इन्व्हेंट केलं गेलं होतं. पण त्याला माणसाच्या सगळ्या ज्या काही लोभी इच्छा आहेत त्या चिकटल्या आणि त्याचं स्वरूप जे आहे ते विभत्स झालंय आता. वाईट पद्धतीसाठीच ब्लॅक मॅजिक वापरलं जातं. कोणाला विश्वास पण बसणार नाही, की ब्लॅक मॅजिक चांगल्यासाठी होतं. तसंच आहे, की तुम्ही जे इंटेन्शन द्याल त्यानुसार ते असतं. आता ब्लॅक मॅजिकमध्ये पण ओरा आपला इफेक्ट करतो का? हो. तुमचा ऑरा जो पॉवरफुल आहे, तुम्हाला कुठलीही निसर्गातली वाईट शक्ती तुमच्याजवळ येऊ शकत नाही. की नजर ते बाबाच काढतात आणि ह्याच्यामध्ये की काय असतं नेमकं? प्रत्येकाने बनवलेल्या बऱ्याच पद्धती आहेत. प्रत्येकाच्या ज्ञानानुसार वेगवेगळ्या बनवलेल्या पद्धती आहेत आणि प्रत्येक पद्धती काम करते. फक्त ते माणसाने जसे जाती धर्म जसे गरजेनुसार बनवलेले आहेत, तर त्या जाती धर्मानुसार ते डिव्हाईड होत गेले. पण प्रत्येक गोष्ट काम करते. हां, काही फसवणूक करणारे पण असतात. ते वेगळे. पण प्रत्येक जेवढ्या काही पद्धती आहेत त्या काम करतात. जसं की एक छोटंसं उदाहरण, आपण दिवा लावतो. ख्रिश्चनिटीमध्ये कॅन्डल लावली जाते. मी जेव्हा लहान होते, मला प्रश्न पडायचा हा तेव्हाच. मी म्हणजे माझे ख्रिश्चन सर होते. त्यांना विचारलं पण होतं, "तुम्ही कॅन्डल का लावता?" म्हणजे खूप इनोसेंट प्रश्न होता माझा. तो आम्ही दिवा लावतो घरी. तुम्ही कॅन्डल का लावता? तर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. ते बोलले, "आमच्या घरी फादर येतात रविवारी, मी त्यांना विचारतो." रविवार होऊन गेला. मी विचारलं, "सर तुम्ही विचारलं का त्यांना ते काय आहे?" मग सरांनी त्या फादरने उत्तर त्यांना हे दिलं असं काहीही नाही.
फक्त प्रकाश बनवणं हा आमचा उद्देश आहे. तुम्ही दिवा लावा, कॅन्डल लावा, काहीही चालतं. असं काहीही नाही मॅन्डेटरी, की तुम्ही कॅन्डलच लावा आणि तुम्ही हिंदू आहे तर दिवाच लावा, असं काही नाही. जसं मी सांगितलं, की मी लहानपणापासून ॲनिमल नेचर कम्युनिकेशन करते. म्हणजे अगदी डासापासून हत्ती असो किंवा अगदी छोटासा गप्पी मासा असो किंवा डॉल्फिन असो, कोणाशी मी इझिली कम्युनिकेट करू शकते. आणि बऱ्याच जणांच्या मनात इच्छा असते बाबा, की हे मला जमलं पाहिजे किंवा मला येईल का? मला शिकता येईल का? तर दरवर्षी मी माझ्या बर्थडेनिमित्त काही फ्री देत असते, की जेणेकरून इतरांना त्याचा उपयोग व्हावा. तर यावर्षी म्हणून टेलिपॅथिक ॲनिमल आणि नेचर कम्युनिकेशनचा कोर्स फ्री ठेवलेला आहे. तो ऑफलाईन असेल आणि पुण्यात असेल. आणि तुमच्याशी संपर्क कसा करायचा? संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया आहे जसं Facebook, Instagram आहे, LinkedIn आहे, YouTube आहे आणि त्याचं हँडल आहे @theएम्प्रेस. स्पेलिंग थोडंसं तुम्हाला चेक करावं लागेल कारण मी ते न्यूमरोलॉजीनुसार करेक्ट केलेलं आहे. ओके. तर ज्योती मॅमकडं खूप साऱ्या इंटरेस्टिंग स्टोऱ्या होत्या. एक प्रकारे जर बघायला गेलं की आपल्याला यामध्ये सगळ्याच प्रश्नाचं उत्तर भेटलंय आणि मॅमचा आपण Insta आयडी आणि YouTube बायोमध्ये मेन्शन करतोय आणि असंच जर तुमच्याकडे काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये त्यांच्याकडनं ते आन्सर भेटायचे प्रयत्न करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.